विठ्ठल 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 या तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम अरविंदे न पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयन्तम्. वटस्य पत्रस्य पुटेशया, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. अखंड हरिनाम सप्ताहातील आज 8वा दिवस. ज्याला आठवायचं आहे, 8व्या दिवशी ज्या भगवंताचं आठवण करून आठवून साठवून ठेवायचं आहे, अशा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करण्यास योग्य असं काल्याचं कीर्तन. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा अभंग. एक तास भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून
काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम. या कार्यक्रमामध्ये परमार्थाचं जे ध्येय आहे मुख्य, ते हे आहे प्रत्येक जीव विस्मरण हेच संसार आहे. जीवाचं विस्मरण ज्या ईश्वरापासून आलेला अंश आहे त्याचं विस्मरण म्हणजे संसार आहे. आणि त्याच परमात्म तत्वाचं स्मरण म्हणजेच परमार्थ आहे. विस्मरण झालं की संसार आहे आणि स्मरण झालं की परमार्थ आहे. हळूहळू आपण पाहू अभंगाकडे जात जात. परमार्थ सप्ताह, कीर्तन, भजन, भागवत, रामायण इत्यादी साधना, नियम व्रत वैकल्ये, पारायण, जे जे काही साधना आहेत ते एवढ्याचसाठी आहेत की ज्याचं विस्मरण झालेलं आहे त्याचं स्मरण होण्यासाठी झालेलं, स्मृती प्राप्त करून घेण्यासाठी सप्ताह. मूर्ती सर्वांनाच प्राप्त झालेली आहे देवाची. हनुमंतरायाची मूर्ती, विठोबाची मूर्ती, माता रुक्मिणीची मूर्ती, रामाची मूर्ती, अनेक देवी देवतांची मूर्ती सर्वांना प्राप्त होऊ शकते, झालेली आहे. परंतु एक बाजू झाली, बहिरंग बाजू झाली. चांगली गोष्ट आहे, पण मूर्तीपासून स्मृती पर्यंत आपली यात्रा गेली की आपलं परमार्थ सफल झालं. मूर्तीपासून स्मृती, स्मृती 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 है ना, लक्षात आलं ना? स्मृती. मूर्ती सर्वांना माहिती आहे, मिळालेली आहे, पण स्मृती मिळाली नाही. स्मृती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अशा कितीही मूर्त्या मिळाल्या तरी वाईट काही नाही, परंतु सिद्धी नाही परमार्थाची. स्मृती पाहिजे. आणि त्या स्मृती प्राप्त करण्यासाठीच भगवान कृष्णाने अर्जुनाला 700 श्लोक सांगावं लागले. मूर्तीसाठी नाही, स्मृतीसाठी. मूर्ती तर समोरच होती अर्जुनाच्या कृष्ण रूपानं. प्रत्यक्ष कृष्णच सांगाले की मी मूर्ती तुझ्या पुढे आहे, पण स्मृती तुझी गेलेली आहे. कोणती स्मृती? आपल्या निज रूपाची, आपल्या स्वरूपाची, आपल्या आत्मरूपाची. मी कोण आहे अशी आठवण विसरून जाणं म्हणजे विस्मृती आहे, आणि ते परत आठवण होणं म्हणजे स्मृती आहे. स्मृती प्राप्त झाली. अर्जुनाला 700 श्लोक झाल्यानंतर विचारलं, अर्जुना आता काही आहे का, काही मोह तुझ्यामध्ये? कारण की आपणाला स्मृतीची विस्मृती का झाली तर मोहामुळे. आणि मोह कशामुळे? संसाराची संगती केल्यामुळे, प्रकृतीची संगती केली, प्रकृतीशी तादात्म्य केलं. मी शरीर आहे हे कोणाची? तर स्मृती मोहामुळे विस्मृती झाली, आणि मोह गेला तर काय होईल? स्मृती होईल. आता आम्ही सर्वांनी
आपल्या निजरूपाला विसरून गेलेले आहोत आम्ही. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहोत म्हणलं तर कोणी जातीचं नाव सांगल, कोणी मी बाई आहो म्हणेल. यांना विचारलं तर, तुम्हाला विचारलं तर आम्ही पुरुष आहो म्हणून, एवढंच. ना तुम्ही बाई, ना तुम्ही पुरुष, ना तुम्ही जात, ना तुम्ही पंथ. हे सगळं गेल्यानंतर जे उरतंय ते स्मृती आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे स्मृती प्राप्त. अर्जुनानं उत्तर दिलं कृष्णाला, हे कृष्ण, नष्टो मोहो स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मयाच्युत. स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. स्मृती, स्मृती प्राप्त झाली अर्जुनाला. म्हणजे आपण जन्माला आलेलं जे फळ आहे ते काय आहे? स्मृती आहे. स्मृती. तुम्ही जन्माला आलेलं फळ नोकरी नव, चाकरी नव, छोकरी नव, घर बंगला बिल्डिंग, सत्ता संपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा, गादी उपाधी, हे तुमचं जन्माची सफलता नाही. तुमच्या जीवनाची सफलता काय आहे? तुमची तुम्हाला परत मिळालेली स्मृती. म्हणून आम्ही संगती केली, परंतु विषयाची, प्रकृतीची, संसाराची, जड पदार्थाची, नाशवान पदार्थाची, परिवर्तनशील वस्तूची आम्ही संगती केली. आजही त्याच संगतीमध्ये आम्ही आहोत, याच्यात काही संशय नाही. आमचा वाद होतो कधी बी, देव मिळाला नाही म्हणून नाही, वाटणी बरोबर मिळाली नाही. आम्ही कोणाच्या संगतीत आहोत? जडाच्या, नाशवंताच्या, संसाराच्या संगतीमध्ये आहोत. आमचं भांडण होते, भजनासाठी कधीच होत नाही. मला वेळेवर भोजन मिळालं नाही, आम्ही कोणाच्या संगतीत आहोत? संसाराच्या संगतीमध्ये. आमचं भांडण होते, देवाच्या प्राप्तीसाठी कधीच नाही भांडण होत, संसारासाठी भांडण होते. म्हणजे संगती कोणाची? आता संसाराची संगती आहे. सांगा, तुम्ही शाश्वत परमात्म्याचे अंश आहात आणि ज्याची संगती केली तो संसार नाशवंत आहे आणि तुम्ही शाश्वत आहात. आता शाश्वतानं नाशवंताची संगती केल्यावर निश्चिंती होऊ शकते का? एक बार विचार करा ना माई बाप. शक्य आहे? आतापर्यंत समाधान कोणाचंच झालं नाही, तृप्त कोणीच नाही, शांत कोणीच नाही. काय कारण? तर आम्हाला आमच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती झाल्यावरच निश्चिंती होते. ज्याला जे पाहिजे ते मिळालं तरच निश्चिंती होऊ शकते, अन्यथा नाही. काय काय मिळालं? मी नेहमी सांगतो, या जगातील जेवढी संपत्ती आहे ज्याच्या ज्याच्यापाशी, त्या सर्वापसली संपत्ती काढून जरी एकापाशी दिली तरी तृप्ती होते काय? होत नाही. कारण आमची स्मृती जेव्हा मिळेल तेव्हा तृप्ती होईल. स्मृती मिळाली की तृप्ती झाली. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा आहे ना. समजा संपत्तीमुळे जर तुम्ही, संपत्ती नसल्यामुळे जर तुम्ही सुखी होत असल्यामुळे, है की नाही, धन असल्यामुळे, नोकरी असल्यामुळे,
उपाधी असल्यामुळे, संपत्ती असल्यामुळे जर तुम्ही सुखी होत असाल तर मी कसं राहू आज? संपत्तीमुळे जर तुम्ही सुखी होत असाल तर मी कसा राहू? सांगा ना एक बार. सुखी राहावं की दुःखी? मग असं कोणी पाहिलंय का दुःखी झालेलं कधी? काय कारण असेल? हे लोक म्हणत असतील दाखवीत नसाल, संपत्ती असेल चोरून ठेवली. असं नाही होत. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. मला दुःखी पाहण्याचा प्रयत्न काही लोक पैसे घालू घालू करालेत. नारायण महाराजाला दुःखी झालेले एक बार तरी पाहाव. पैसे घालून प्रयत्न कराले लोक. आणि पैसे बी चालेन, मी दुःखी झालेलं दिसना गेलं तर अजून डबल दुःख व्हायला. आता करावं तरी काय करावं? मी तर काय करतो त्याला. अखंड जयाची प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ संसार दुःख समस्तारी घणे नाही. दुःख हे संसाराशी संबंधित आहे बाप, आणि तुमचा संबंध परमात्म्याशी आहे. सुखदुःखाचं कारण आहे की आम्ही संगती कोणाची केली तर निश्चिंत होतो. आम्ही सुखदुःख होते आम्हाला याच्यावर अवलंबून आहे, संगतीवर. कशाची संगती करावं? पुष्कळ करून बघितला, मग सोनं नाणं पैसा संपत्ती प्रॉपर्टी करून बघली तरी बेचैन, झोप येत नाही. का येत नाही? तर अजून आम्ही कितीही कमावलं तर आमच्यापेक्षा मोठं दुसरं कोणीतरी राहतेच. तुम्हाला या संसारामध्ये तृप्ती तेव्हा होईल की तुम्ही सगळ्या संसारापेक्षा एकटंच मोठे व्हाल, किंवा सारा संसार मरून जाईल, तुम्ही एकटेच उराल, तेव्हा तुमची तृप्ती होईल. दुसरा माणूस राहिल्यावर तृप्ती कशी होईल? ईर्ष्या होईल की त्याची. द्वैतामध्ये कधीही निश्चिंती होऊ शकत नाही. निश्चिंती होण्यासाठी एक तत्वाची गरज आहे. एक तत्वामध्ये स्पर्धा नाही, श्रद्धा आहे. महत्वाचं सूत्र आहे. स्पर्धा दोन्हीत राहते का एकात? दोन्हीत राहते. स्पर्धा एकात राहते का? दोन्हीत. अनेकामध्ये स्पर्धा असते. आणि जेव्हा एकच वस्तू उरते तेव्हा काय राहते? श्रद्धा. श्रद्धा हे कोण्या ठिकाणचे आहे, आणि स्पर्धा हे संसाराशी संबंधित आहे, आणि श्रद्धा हे देवाशी संबंधित आहे. संसारामध्ये श्रद्धा नाही, स्पर्धा असते. स्पर्धा म्हणून बेचैन, म्हणून निश्चिंती नाही. किती बी भारीची साडी आणली तर त्याच्याहून दुसरी एखादी तर दुसरी येतेच भारीवाली. मनामध्ये पुन्हा ईर्ष्या पैदा होते की माय काहीच फायदा नाही, एवढे पैसे घालून काय झालं? काय राहते? श्रद्धा की स्पर्धा? स्पर्धेमध्ये निश्चिंती नाही, स्पर्धेमध्ये सुख नाही, आहे का? जेव्हा तुम्ही श्रद्धा क्षेत्रामध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमची निश्चिंती होईल. कारण की श्रद्धेमुळे ज्ञानाची प्राप्ती होते. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. असे महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माझं कीर्तन ऐकून लक्षात आलं असेल की आम्हाला निश्चिंती का मिळाली नाही. कळालं असेल तर ठीक आहे. आता प्रयत्न करा अजून. प्रयत्न माणसं निश्चिंतीचा करतात, पण संसारानंच निश्चिंती मिळावं असा प्रयत्न करतात. असं तर शक्य नाही. आता मग काय करावं महाराज? या संसाराचं काय करावं? काहीच करू नये. काय करावं माहित आहे? वाहू हा संसार देवा, तुका मने घालो तयावरी भार, तुका मने घालो तयावरी भार, मने
तुका मने घालो तयावरी वाव हा संसार देवा पायी वाव हा संसार देवा पायी वाव हा संसार देवा पायी. काय करायचं संसाराचं? एकच काम करा, ते संसार तुमच्याकडे आहे ना, त्याला एवढंच काम करा की त्याच्यावर हे देवाच्या पायावर वाहून टाका. म्हणजे अर्थात संसाराची ममता ठेवू नका. संसार ठेवा, संसाराची ममता ठेवू नका. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? तुम्हाला जे दुःख देणार आहे ते संसार की संसाराची ममता? काय दुःख देते? ममता दुःख देते. संसार कधी दुःख देत नाही. संसार जड आहे, पण आपण त्याला आपलं मानल्यामुळे, ममता केल्यामुळे त्याचं दुःख होते. संसाराला आपल्याजवळ असं ठेवायचं आहे. कसं? इकडून या ना, ते पडाले जरा दुरून या. अजय या, इकडून या, अजय या. हा चला. संसाराला आपल्याकडे असं ठेवा, तुम्ही फेकून देऊ नका. संसार तुमच्यापाशी आहे ना. एक उपाय सांगतो तुम्हाला. गारुडी सगळ्यांना माहित आहे. काय असते त्याच्यापाशी? इंगळी, साप असतो ना. आणि ते घरोघर जाऊन ते साप घेऊन फिरते आणि पोट भरण्यासाठी त्याला हे करते, वापरते, त्याचा उपयोग घेते त्याचा, सापाचा. सापाला असं वाटते की मला खांद्यावर घेऊन फिरायला येणं, परंतु त्याला कळत नाही की माझा उपयोग घ्यायलाय पोटासाठी. सापाला काय माहित आहे? आणि ते साप बाहेर सोडते, असं काढते, ते बिन वाजवते, साप डोलायला लागते, फडी काढते, आणि सगळं चमत्कार पाहून तुम्ही काय करता? रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असं तुम्ही टाकता त्याला. काय केलं त्यानं? सापाचं साधन केलं. बघा, साप साधन नाही, सापाचं साधन केलं कोण? त्या गारुड्यानं. एवढा विषारी साप पण त्याचं साधन बनवलं. नीट लक्ष लावून ऐका. पण एक त्याच्यामध्ये वर्म आहे की सापाचं साधन केलं, पण कसं केलं? बहुतेक तुम्हाला माहिती असेलच. त्या सापाचे विषारी दात पाडून टाकून त्याचं साधन केलं. सापाचा त्याग केला नाही, सापाचं साधन केलं उलट. पण कसं केलं? विषारी दात. तसं हे संसार एक साप आहे, भुजंग आहे. या संसारातला जो विषय आहे हे त्याचे विषारी दात आहे. त्या विषयाला काढून टाकून या संसाराला साधन बनवा तुम्ही, परमार्थाचं साधन. काय बनवा? परमार्थाचं साधन. फेकून द्यायचं नाही. पण गंमत अशी झाली की आजच्या काळामध्ये बिचाऱ्यांनी परमार्थाला संसाराचं साधन बनवलं. संसार परमार्थाचं साधन होतं. झालं काय आता? परमार्थ संसाराचं साधन झालं. आता निश्चिंती होणार नाही. गणित चुकलं हो आमचं, गणित चुकलं. म्हणून दुःख आहे तुम्हाला. तुम्हाला घर नाही म्हणून दुःख नाही, बायको नाही म्हणून दुःख नाही, लेकरं नाहीत म्हणून दुःख नाही. एका एकाला 8-8 आहेत, 7-7 आहेत. या बी काळामध्ये दुःख कशाचंच नाही, फक्त गणित चुकल्याचं दुःख आहे. पैसा आहे, संपत्ती आहे, सगळंच आहे, परंतु त्याला संसाराला कसं उपयोगात आणावं याची अक्कल आपल्याकडे नसल्यामुळे दुःखी आहात. एवढंच त्याचं कारण आहे. दात पाडून त्याचं साधन बनवावं लागतंय.
तसा विषय टाकून देऊन संसार देवाच्या पायावर वाहणं म्हणजे संसार साधन बनवा. कसं साधन करावं संसाराचं तुम्हाला स्पष्टीकरण थोडक्यात दिलं तर बरं राहील. एवढंच सांगून गेलं तर काय करायचं. संसाराचं साधन कसं करावं. तर संसारात असलेल्या वस्तूचा, संसारात असलेल्या व्यक्तीचा, संसारात असलेल्या पदार्थाचा, संसारात असलेल्या संपत्तीचा चुकूनही तुम्ही दुरुपयोग करू नये, गैरवापर करू नये. हे संसार देवाच्या साधन झालं. चुकूनही गैरवापर करू नये. हे कसं अजून त्याचं स्पष्टीकरण पुढे जाऊन. संसारातली संपत्ती, काल आमची चर्चा झाली एका बैठकीमध्ये. आपण जे जे काही करतो, पैसा खर्च करतो, रुपये खर्च करतो, वस्तू खर्च करतो, वेळ खर्च करतो, ज्यावेळेस जे खर्च करतो त्यावेळेस ते गरज म्हणून करत नाही, आम्ही मोठेपणा म्हणून करतो. बसून घ्या बेटा, बसून घ्या लवकर, चला निघून वेळ. जे जे तुम्ही करता ते गरज म्हणून करत नाही कुठलीही गोष्ट. एखाद्याला अन्न मिळत नाही, अनाथ आश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, घरदार सोडून गेलेला आहे, परिस्थितीनं गरीब आहे, झोपडपट्टीतला आहे, त्याची व्यवस्था नाही, त्याला तुम्ही जेवू घालणं हे गरज आहे की मोठेपणा आहे. सांगा. गरज आहे. गरजून सांगा. गरज. चला आता तुम्ही लग्नामध्ये मोठे मोठे सोयरे आणून 13 14 आयटम खाऊ घालता, हे गरज आहे की मोठेपणा आहे. हेच आहे संसाराची ममता. इथं गणित चुकलं आपलं. तुमचा संसार गरजेसाठी लावा, हे देवाच्या भजनाचं संसार साधन बनते. मी स्पष्ट सांगतो, गरजेत लावा. गरज कुठं आहे त्याची. करोडो रुपये असू द्या तुमच्याकडे, आम्हाला आपत्ती नाही, आम्हाला काही तकलीफ नाही. तकलीफ एकच आहे की देवाची संपत्ती, देवाचा संसार, अधिकार तुमचा, त्याचा गैरवापर करणं, हे अपराधी आहात, हे चुकीचं काम करता तुम्ही. सांगा. गरज बघत जा, गरज काय आहे ते. गाय आमच्या अंगणात येते, हे बाया पंचपाळ घेऊन येतात, तिला कुंकू लावून हकालून देतात. सांगा, तिनं पूजा करून घ्यायला आलती का कशाला आलती? पोटासाठी आली होती हो, पोटासाठी. तिला चारा पाहिजे होता. गरज तिला कुंकूची होती का चार्याची होती? पण तुमच्या परमार्थामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज समजून जे जे कराल तेच सत्य परमार्थ आहे. आणि बिना गरजेचं जे जे काही करत असाल ते सगळा संसार आहे फालतूचा. आणि म्हणून तुम्ही दुःखी आहात. म्हणून तुम्ही दुःखी आहात. आपली लायकी दाखवायचा प्रयत्न आपण करतो. तर लग्नामध्ये काही लोक पत्रिका छापतात, काही 11 रुपयाची असते तर काही 1100 रुपयाची बी असते. दोन्हीची किंमत वेगळी, पण दोन्हीचा उद्देश एकच आहे. मग का असं किंमत का वेगळी? गरज आहे का? मला वाटते या श्रीमंत माणसांनी 11 रुपयाची पत्रिका छापाव आणि ह्याचे 11 करोड वाचून 11 लग्न गरीबाचे आपल्या लग्नात लावून द्यावं. हे गरज किती मोठी गरज आहे. तर हे आहे देवाची संगती करण्याची पद्धत. मी आज एक नवीन पद्धत सांगतो, एक नवीन रहस्य तुमच्या पुढे ठेवत चाललो मी. प्रत्येक कीर्तनातून एक वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. गरज आम्हाला कळाली नाही, गरज तर संसार बंधन होऊन बसते. आणि गरज कळाली संसाराची
तर संसारच परमार्थ होतो, संसारच परमार्थ होतो. उपयोग कळत नाही आम्हाला, कुठं खर्च करावं. आणि अशा समाज कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, सर्वोपयोगी कामामध्ये जर आपण काही करायचं ठरलं तर त्याच्यामध्ये आपला मोठेपणा नाही, सन्मान नाही, म्हणून कोणीही रुपये देत नाही. चुकलं की नाही आपला? देते का? देत नाही. म्हणून समाज उपयोगी काम करत जा. तर संसार सोडून द्यायचा नाही, संसार उपयोग घेण्यासाठी आहे. साधन करा संसाराचं. विषय भोगण्यासाठी संसार केला तर विषारी दाताचा सर्प आहे संसार. आणि विषय सोडून देवासाठी जर संसार केला तर दात पाडलेला सर्प आहे, सर्पच आहे. परंतु दोन प्रकारचे सर्प, विषारी दात पडलेला एक आणि दातासहित असलेला एक सर्प. तुम्हाला बार बार हे विष चढते, बार बार एक लहर येते तुम्हाला, बेचैन, माझा मूड नाही, माझी बीपी चढली. हे कशामुळे होते माहिती आहे का? हे विषारी सर्पाचा बाधा आहे. विष प्रत्येक जीवाला अशी बाधा होत चाललेली आहे. म्हणून तुकोबारायानं स्पष्ट सांगितलं की आम्ही याची संगती केली, पण हे संसार निश्चिंत आम्हाला होऊ देत नाही. कारण आमचा जो विषय होता, ज्याची संगती करायची होती, ती आम्ही केली नाही. आणि देवा, आता आम्हाला कळालं आणि याच्यातून निघलो आणि तुझी संगती केलो. तुझी ये संगती, 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 तुझी संगती, तुझी ये 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 संगती, तुझी संगती, हरिया मुझे दे झालिया मुझे दे नाही देखी लेते मिले, नाही देखी लेते मिले, हरे तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, निश्चिंत होते. एक दृष्टांत मला आठवते, दरवेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करतो. संसार हे परिवर्तनशील आहे, बदलत राहते ना. कभी सुख, कभी दुख, कभी छाव, कभी धूप. हे संसार परिवर्तनशील आहे. सुखम दुःखम चक्रवत परिवर्तते इति संसार. संसाराचं स्वरूप आहे, बदलत राहते संसार. सांगा, आम्ही ज्याचे आहोत ते तत्व अपरिवर्तनशील आहे, स्थिर आहे, नित्य आहे, अचल आहे. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम. ते तसं आहे. आणि हे असं आहे. हे चंचल आहे आणि आम्ही ज्याचे आहोत ते अचल आहे. तर तुम्हाला बी स्थिर व्हायचं असेल तर चंचल वस्तू संग स्थिर होसाल का स्थिर वस्तू संग लागल्यावर स्थिर व्हाल? सोपं आहे. इच्छा सर्वांना आहे स्थिर व्हावं वाटायला, प्रत्येकाला आपलं स्थिर व्हावं वाटायला.
कुंभाराच्या चाकावर माशी बसली. कुंभाराचं चाक, गाडगे घडवायचं चाक इकडे आहे का कुठं जवळपास? असेल ना कुठंतरी, पाहिलं असेल ना कुठंतरी. तर ते चाकावर माशी बसली, फिरत्या चाकावर. माशीची इच्छा नाही फिरायची, पण बसली कशावर? तुमची बी इच्छा नाही दुःख भोगायची, पण संबंध कशाचा केला? तुमची इच्छा नाही. 84 लाख योनी फिराव अशी जीवाची इच्छा नाही, परंतु चाकावर बसलेल्या माशीची इच्छा नाही, परंतु चाकावर बसल्यामुळे मजबुरीनं तिला फिरावं लागलं, इच्छा नसून. तसं तुमची बी अनेक जन्म घेण्याची इच्छा नाही, तरी पण तुम्ही संसाराचा संबंध न सोडल्यामुळे, संसार सोडायचा नाही, संबंध, ममता, आसक्ती हे न सोडल्यामुळे आपलं बी फिरणं बंद नाही. इच्छा नसून. नाही, मला सांगा, कुत्र, मांजर, डुक्कर, पाखरं हे होण्याची इच्छा आहे का आपली? तरी पण आपण का होतो? त्या चाकावून उठत नाही आपण, त्या संसाराहून मन काढत नाही आपण. म्हणून ही सगळी चक्कर तुम्हाला पुन्हा फिरावं लागते. एवढा सुंदर मनुष्य जन्म पुन्हा भेटत नाही, पुन्हा काल्याचं कीर्तन मिळत नाही, आहे की नाही? म्हणून महाराज म्हणाले की ज्या 84 लाख योनीमध्ये आम्ही जे बघितलं नाही, 84 लाख योनीमध्ये आम्ही जे पाहिलं नाही, ते आता पाहिलं. नाही देखिले ते मेरे, 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 नाही देखिले ते भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मेरे, नाही देखिले ते मेरे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. हे मनुष्य जन्मालाच मिळते, दुसरीकडे नाही मिळत. कधी कधी काय माहित काय होते, गावातले कुत्रे, एक कुत्र रडायला सुरू करते, त्याचा आवाज आला की दुसरे जमा होतात आणि गळा काढतात. त्याला काही टाळ पकवाज लावायची गरज नाही, काय नाही. काय माहित कशाला रडतात, काही कोणी विचारलं तर सांगत बी नाहीत. ते विचारलं कुत्र्याला, का काय झालं रे बाबा, तू का रडतोस? ते त्याने मला इशारा केला. काय करू महाराज, मी माणूस होतो तेव्हा भजन केलो नाही, म्हणून आता तरी चाल म्हणावं वाटायलंय मला. आता कशी येईल चाल तुला? गाढवं भुकतात, कुत्रे रडतात,
आता ते सोहळा त्यांच्या जीवनामध्ये नाही बाबा. याच देही घडे देवाचे भजन आणि कहेन नाही कोठे याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन आणि कहे सांगा आता त्यांना भजन करावं वाटाले पण आता घडत नाही. आता आपणाला घडतंय करा येते पण आपण करत नाही. आता कुत्रे मांजर पाप भोगत 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 एक एक जन्म टाळत टाळत 84 लाख योनी करत 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 ते संपलं की ते माणूस होणार आहेत. आता काय होणार आहेत ते आता माणूस होतील. कोणीकडे यायले ते आता माणूस जन्माकडे यायलेत. मांजर कुत्र पाल डुक्कर अमुक तमुक पशु पक्षी होत 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 कोणीकडे आलेत आता ते माणूस जन्माकडे आलेत. आता माणूस होणार आहेत एक एक बार. आणि आम्ही माणूस होऊन भजन सोडून दिलं, सप्ताह सोडून दिलं, कीर्तन सोडून दिलं, दान पुण्य सत्कर्म सगळं सोडून देऊन विषय भोगून कुत्र माणूस होण्याकडे आलंय आणि माणूस काय होणार आहे आता खंती ते न करा अंगणामध्ये म्हैस बांधून होती. मावशी घरात होते स्वयंपाकघरात आणि देवबाप्पा आले अंगणामध्ये. एकादश पौर्णिमा तिथी सांगून येतात ना जायला. ते सांगत होते की एकादशी आहे. एकादशी नामस्मरण करण्यासाठी आहे. भजन नामस्मरण करण्यासाठी एकादशी आहे. 15 दिवसातून एक दिवस संसाराला सुट्टी द्यावं याच्यासाठी आपणाला काय दिले एकादश दिली. पण एकादशीच्या रोजी तर लय संसार रंगते आणि उलट उलट जाऊ सगळं जीवनच उलट आहे आपलं. काय करायचं. मग ते एकादश सांगताना अंगणात म्हैस होती तिनं बी ऐकली मावशीनं बी ऐकली. त्याचं काम होतं देवबाप्पाचं ते गेला निघून सांगून. पण एकादश म्हशीनं बी धरली नाही आणि मावशीनं बी धरली नाही. देवानं विचार केला की म्हशीनं धरली नाही हे ठीक आहे कारण की म्हशीला कळलं नाही. याचा काय दोष आहे का. पण कळणाऱ्या मावशीनं बी धरली नाही तर मग आता काय करावं. मग त्यांना फेरबदल केलं देवानं. जे कळून बी धरली नाही त्या मावशीला म्हैस केलं आणि न कळाल्यामुळे धरली नाही त्या म्हशीला मावशी केलं. त्याच्या हातात आहे सगळं. आता तुम्हाला पुन्हा मावशीच व्हायचं का म्हशी व्हायचं आहे तुमच्या हातात आहे की नाही. आता पुन्हा माणूसच व्हायचा आहे का बैल व्हायचा आहे आपल्या हातात आहे. आपलं आपलं तुम्हाला स्वीकार नसेल तर मी माझं म्हणून घेतो बस. तर हे विनोदाची भाषा नाही हे सत्य आहे. गांभीर्यानं ऐका गांभीर्य ठेवा या विषयामध्ये तुम्ही. तर असं हे संगती तुकोबराय म्हणतात की हे सुख सोहळा आम्ही भोगला नाही पण इथं ज्या जन्मामध्ये आम्ही पाहिलं नव्हतं ऐकलं नव्हतं नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आत्मानंदाचा भोग भजनाचा भोग कीर्तनाचा हे सगळा सोहळा भोग सुखाचे सोहळे.
हे सुख आम्हाला मनुष्य जन्मामध्ये मिळालं. देवा तुझं भजन केल्यानं, तुझी संगती केल्यानं संसाराची ममता सोडून दिली आम्ही. अहमता ममता दौडुनी निज शांती वरिली. अशा पद्धतीनं परमार्थ करायचा आहे. खूप सुंदर असा हा योग आहे. कीर्तन जास्त वेळ घेणार नाही, संपलं समजा. थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या गावामध्ये खूप मोठं मंदिर झालेलं आहे. गावकरी